तर शारीरिक इच्छेच्या बाबतीमध्ये पहिलं आपण आत्मिक इच्छेच्या बाबतीत पाहिलं. दानिएलच्या जीवनातून, योसेफाच्या जीवनातून त्यांच्या समोर सुद्धा काय आलं बरं. त्या ठिकाणी आपण बघतो की दानिएलच्या समोर सुद्धा अन्न देण्यात आलं. त्यांना राजा नबुकदनेस्सर राजा जो खातो ते त्यांना खाण्यासाठी दिलं, पण त्यांनी ते नाकारलं. मग क्रिकेट तर ते अन्न मात्र पक्वान्न जे राजा खात होता, जे राजा खाणारं अन्न आणि राजा पिणारा द्राक्ष त्यांना देण्यात आलं. तर ते म्हटले, मी कसं स्वतःला भेटावं, हाऊ कॅन आय डिफाईन माय सेल्फ. आणि त्याला फुकट मिळतं म्हणून ते त्याने सर्व काही ग्रहण केलं नाही. पुस्तकात आपल्याला काय फुकट मिळतं, काय मिळतं म्हटलं की पाहिजे सगळं आपल्याला. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं की माझ्या प्रियानं पण दानिएल, शद्रक, मेशक, अबेदnego म्हणाले की नाही, आम्ही स्वतःला कसं भेटावं. त्याची इच्छा त्याच्यावर दिसतं, देवाला ते संतुष्ट करू इच्छितो. आज आपण कोणाला संतुष्ट करू इच्छितो. दुसरं आपण पाहिलं योसेफाचं जीवन. योसेफ सुद्धा त्या ठिकाणी ज्यावेळेस योसेफाने पाहिलं की ज्यावेळेस तो गुलाम म्हणून विकला गेला पोटिफराच्या घरामध्ये, आणि मग पोटिफराची पत्नी तो कारभारी असल्यामुळे योसेफाचं जाणे घरात देखरेख सगळं होतं, आणि ती पोटिफराची पत्नी त्याच्या मागं दररोज रोज डेली शी वॉज आफ्टर हिम टू स्लीप विथ हर, बट ही रिफ्युज्ड अँड ही रॅन फ्रॉम हर. आणि त्या ठिकाणी रोज ती त्याच्या मागं योसेफाची मागं लागली. पण तो म्हणाला, योसेफ म्हणाला, एवढे मोठे गोष्ट पाप कसं करू, आणि तो तिथून पळून गेला. माझ्या प्रियानं, या ठिकाणी एक बाजूला सर्व जगातल्या गोष्टी आहेत, इच्छा. मग तुम्ही कोणती इच्छा, शारीरिक इच्छा पूर्ण करणार की आत्मिक इच्छा, देवाला तुम्ही खुश करणार. तर ह्या दानिएलच्या जीवनातून, योसेफाच्या जीवनातून, येशू ख्रिस्ताच्या जीवनातून आपण पाहिलं. येशू ख्रिस्तासमोर पण तिन्ही परीक्षा आला, पण तो म्हणाला की सैताना तो चालता. पण मात्र आपण शारीरिक इच्छेच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं, यहूदा इस्करियोत थोड्याशा पैशासाठी आपल्या गुरुला, आपल्या प्रभूला, राजांच्या राजा प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने नाकारलं. किती दुःखाची गोष्ट आहे माझ्या प्रिय. हे त्याला म्हणजे जर मी इफ आय ब्रिंग हिम, व्हॉट विल यू गिव्ह मी, म्हणजे तुम्ही मला काय द्याल, म्हणजे मला त्याची ती मला इच्छा आहे, ते तुम्ही काय द्याल सांगा, मी त्याला विकायला तयार आहे. इफ यू गिव्ह दिस आय एम रेडी टू सेल यू. त्याला गुलाम जणू काय येशूला त्यांनी विकलं पैशासाठी. तर आज आपण सुद्धा पुष्कळदा तडजोड अशा प्रकारे करतो माझ्या प्रियानो. तर माझ्या प्रियानो, दुसरी गोष्ट आपण पाहिलं दावीदाच्या जीवनातून. माझ्या प्रियानो, कशा रीतीने दावीद वर्षारंभी, दुसरं शमूएल याचा 8व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, वर्षारंभी राजे लोक युद्धाला जात असे, पण हा राजा दावीद त्यावेळेस तो युद्धाला गेला नाही. सगळ्या आपल्या इस्रायल लोकांना, अधिकारी लोकांना सगळ्या युद्धाला पाठवलं, हा मात्र यरूशलेमातच राहिला. म्हणजे आपली जबाबदारी, कर्तव्य असताना ते जर आपण पूर्ण करत नाही, याचा अर्थ असा आपण म्हणतो की, मग त्याला दुसरा शब्द वापरतो, मला कंटाळा, आपण आळशी होतो आणि म्हणतो की मी दमलेला आहे, मी थकलेला आहे. मग कारण सांगून आपण आळसपणामुळं आपण घरात झोपून राहतो. मग नीतिसूत्र 6 मध्ये बघितलं, अरे अशा मुंगीकडे जा आणि शिक त्याच्याकडून म्हटले. त्याला कोणी अधिकारी नाही, पण तरी ते आपल्या उन्हाळ्यामध्ये सर्व काय अन्न साठवून देतात. तर तो किती वर्ष आपला हात आपल्या डोक्याखाली ठेवून झोपशील, म्हणजे अजून थोडा वेळ मी असं झोपतो तसं झोपतो. ते आळशीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं. आणि तीच गोष्ट दावीदाने केली, आळस केला, आणि तो संध्याकाळपर्यंत आळस करत तो घरात राहिला. संध्याकाळी गच्चीवर गेला, त्याच्या हातून पातक घडलं. माझ्या प्रिय, आळस ज्यावेळेस करतो आपण आपली जबाबदारी पार पाडत नाही. माझ्या प्रिय, सैतानाचं पाश आपणासमोर आहे, आणि त्याच्या हातून पुष्कळशा गोष्टी घडल्या. आपण त्याच्यामध्ये आता पुन्हा वेळ नाही माझ्या प्रिय, आपण पुढे वचनामध्ये पूर्ण जायचं आपल्याला. कालच्या रविवार पण जाता नाही. आणि याकोबाच्या पत्रातून 8 गोष्टी पाहिल्या की पाप नुसतंच माणसाकडून
असंच डायरेक्ट लगेच वापस काय होत नसतं. त्याला इच्छा पाहिजे माणसामध्ये. त्या 8 गोष्टी आपण पाहिल्या कसं मनुष्य एका मोहामध्ये पडतो. ते याकोबाचं पत्र पहिल्या 14-15 वचनामधून आपण शिकलो. आणि म्हणून माझ्या प्रियनो त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी आपण शिकलो, जे की मोह कोणत्या प्रकारची आहे आणि कशा प्रकारे आपण फसवलं जातो, मोहामध्ये पाशामध्ये अडकतो. या सगळ्या गोष्टी आपण मृत्यूविषयी शेवट मृत्यूकडे आपण तिथं आलो. आणि शेवटचा भाग आज आपण कालच्या रविवारी जे आपण बघत होतो ते म्हणजे की आपल्या जीवनामध्ये माझ्या प्रियनो आपण आता मुख्य 4थ्या भागाकडे आपण येतो. 3 भाग आपण पाहिले आहे. 4थ्या भागाकडे आपण येत आहे. ते म्हणजे उत्पत्ती याचा 25 अध्याय 29 ते 34 वचनाकडे. तर त्याच्यावर आपण बघूया की आपल्यामध्ये पुष्कळशा इच्छा आहेत. वी गॉट मेनी डिफरंट काइंड्स ऑफ डिझायर्स and a desire actually because and we want to enjoy in that life, in eating and drinking especially. या जगामध्ये राहत असताना माणूस एक वेळेला काय म्हणतो माहिती आहे का, मनुष्य की ऐश कर, एन्जॉय युअर लाईफ, ईट अँड ड्रिंक. अरे मग कमवायचं कशासाठी? हे मनुष्याचे बोल आहे. फॉर व्हॉट वी आर वर्किंग नाउ दॅट, फॉर व्हॉट वी आर सेइंग, फॉर whom we are saying this, कोणासाठी सांगत आहे? लेट अस ईट, ड्रिंक अँड एन्जॉय. मग आपण काय करू? खाऊ पिऊनी मजा करू, मस्ती करू. ही आज लोकांची इच्छा. दॅट्स अ हंगर, दॅट्स अ डिझायर. पण माझ्या प्रियनो रोमकरास पत्र आपण 14 अध्यायामध्ये आपण रविवारी पाहिलेलं आहे. 14 अध्याय 17 वचनामध्ये म्हणतो देवाचं राज्य खाण्यामध्ये पिण्यामध्ये नाही. फॉर द किंगडम ऑफ गॉड इज नॉट a matter of eating and drinking, but of righteousness, peace and joy in the Holy Spirit. देवाचं राज्य खाण्यापिण्यामध्ये नाही. देवाचं राज्य नीतिमत्वामध्ये आहे आणि देवाचं राज्य शांतीमध्ये आहे. आणि पवित्र आत्म्यातून जी शांती मिळतं त्यामध्ये देवाचं राज्य आहे. सो किंगडम ऑफ गॉड इज नॉट इन इटिंग अँड ड्रिंकिंग. माझ्या प्रियला किती उत्तम तुम्ही खावा, किती तुम्ही स्वतःला काळजी घ्या, पण एक दिवस हे आयुष्य संपणार आहे. मग कशासाठी? पुष्कळ उदाहरण. श्रीमंत म्हणाला खा पी ऐश कर, एन्जॉय युअर लाईफ. आय स्टोर्ड इनफ फूड ग्रॉसरी फॉर युअर एंटायर लाईफ, एन्जॉय. बट गॉड सेड यू फूल, टुनाइट यू विल बी कॉल्ड, सो दिस विल बी ऑफ हुज. आज रात्री जर तुला बोलण्यात आलं, श्रीमंत मनुष्याला म्हणाला खा पी ऐश कर, म्हणत असेल त्या गोदामात साठवून ठेवलं ऐश कर. म्हणाला अरे साठवून मग कोणासाठी? आज जर तुला बोलावलं आलं तर तू कोणासाठी आहे? माझं कोणासाठी? मग आपलं आयुष्य, आत्मिक आयुष्य जे अमर आहे ते नक्की कुठं जाणार? मग ह्या फक्त जगिक गोष्टीसाठीच, जगिक शारीरिक इच्छा भोग भागवण्यासाठीच आपण फक्त जगणार का? Are we just going to live to satisfy our physical thirst and hunger and desire? Just we want to fulfill our physical desires? Is that the goal? That's the goal in our life? फक्त तेवढंच आहे का आपल्या शरीर जीवनामध्ये? म्हणून योहानाच्या पुस्तकामध्ये शुभवर्तमानामध्ये पहिल्या 12 वचनात म्हटलं आहे, जो ईश्वर विश्वास ठेवतो, येशूचा स्वीकार करतो, त्याला देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. माझ्या प्रियनो, फक्त येशूचा स्वीकार करण्याद्वारे, विश्वास ठेवण्याच्याद्वारे आपणाला देवाची मुले होण्याचा अधिकार मिळतो. इट इज जस्ट नॉट एन ऑर्डिनरी थिंग. Just by believing in Jesus Christ and accepting Him in our life, in our heart, He gives, because we have believed in Him and accepted Him, He gives our Heavenly Father, the God, the Creator of this universe, He gives us the authority to become His children. It's not an ordinary thing. ही काय साधी गोष्ट नाही आहे. आज विश्वास ठेवून स्वीकार करून त्याचे लेकर होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि इफिस्करासमध्ये म्हटलेलं आहे पत्रामध्ये, हे पहिला अध्याय, इफिस्करास पत्र 1:11 मध्ये म्हटलेलं आहे, इन हिम वी हॅव ऑब्टेन अन इनहेरिटन्स, having been predestined according to the purpose of Him who works all things according to the counsel of
his will. So in him we have obtained. In him, त्याच्यामध्ये वाच वचन इफेसकरांचा पहिला अध्याय 11 वचन. आपल्याला मनाच्या संकल्पनाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठाई वतनदार झालो आहोत. So he chose us early before the foundations of man, dear friends. And he gave us an inheritance. त्याचं वारसपण, त्याचं वतन. देवाची लेकरं झाल्यामुळं आपल्याला ते वतन हक्क मिळतो. माझ्या त्याच्यासाठी तुम्ही आणि मी काय केलं? हे वतन कसं काय तुम्हाला वाटतं की असं सहज मिळतंय? मी सांगितलं गेल्या रविवारी, तारण फुकट आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मला काही करायची गरज नाही. फक्त येशू ख्रिस्ताने जे आपणासाठी केले विश्वास तुम्ही त्याला ते ग्रहण करायला पाहिजे. विश्वासानं आपलं तारण होतं. फुकट आहे तारण. पण salvation is free, but we should not forget. आपण हे विसरू नये. ते तारण आपणाला फुकट मिळण्यासाठी कोणीतरी किंमत भरलेला आहे. We should receive this salvation in free. So, but somebody to receive, we should receive free. So somebody has paid a price for it. We should not forget that. Jesus has paid the price. Let us study a little bit on that. So what Jesus has done for us. मग हे वतन हक्क मिळण्यासाठी किंवा त्याच्या पुत्रत्वाचा किंवा त्याचं लेकरूचा अधिकार जो मिळालेला आहे हे असंच मिळालेलं नाही आहे. तिसरी येशू किंमत मोजलेली आहे. काय किंमत मोजलेली आहे? आपण इफेसकरासमध्येच बोट ठेवा. आपण पुन्हा इथेच नाही. वी आर गोइंग टू कम बॅक अगेन इन इफिशियन्स, बट वी विल जस्ट रीड फिलिपियन्स चॅप्टर 2 वर्स 12. सो दिस सॅल्वेशन, हाऊ वी शुड वर्क आउट अवर सॅल्वेशन. मग हे तारण जे आहे हे तारण आपण कसं साधून घेतलं पाहिजे त्या संदर्भामध्ये इथं सुंदर फिलिपियन्स पत्राचा 2रा अध्याय आणि 12 वचन काय म्हटलं बघा. म्हणून माझ्या प्रियजन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता म्हणजे मी जवळ नसतानाही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. भीत आणि कापत आपलं तारण साधून घ्या. पुष्कळ लोकांचा गैरसमज काय माहिती? एकदा पश्चाताप केला, प्रार्थना केली, प्रभूने माझ्या पापांची क्षमा केली, त्याबद्दल शंका नाही आहे. विश्वासानं ज्या खऱ्या अंतःकरणातून विश्वास स्वीकार करतो, पापांची क्षमा करतो, प्रभू विश्वास आपल्या पापांची क्षमा करतो. पण आपलं कर्तव्य आहे तारण टिकवून ठेवलं पाहिजे. भीत व कापत, इन फिअर इन ट्रेम्बलिंग वी हॅव टू वर्क आउट आवर सॅल्वेशन. तारण साधून घेतलं पाहिजे. तारण फुकट दिलेलं आहे, ते तारण टिकवलं पाहिजे. दररोज भीत आणि कापत हे जे तारण जे फुकट जे आपल्याला मिळालेलं आहे, फुकट मिळाल्यामुळे पुष्कळ किंमत नसते म्हणतात ना, सोन्याला सोन्याची किंमत नाही. तारण फुकट मिळालं ना, मग एकदा प्रभू स्वीकार केला मग कसं विचारलं तर काही केलं तरी चालतं नाही. माझ्या तसं नाही. सो म्हणून आज आपण पुन्हा इफिसकरस पत्रामध्ये आपण येऊया आणि आपण बघूया इफिसकरस पत्राचा पहिला अध्यायामध्ये. विल टर्न टू इफिशियन्स चॅप्टर 1 verse 3. So we should receive a free this salvation. So what Jesus has done for us? Shall we study in this? Ephesians chapter 1 verse 3. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. He has blessed us. In his spiritual blessing, he has blessed us with all spiritual blessings. And in that spiritual blessing, God has blessed us with all his spiritual blessings. Dear friends, in salvation,
In salvation, He has blessed us. Salvation, it's a God's blessing. He has blessed us with all spiritual blessings. ख्रिस्त येशूमध्ये सर्व आध्यात्मिक आशीर्वादामध्ये हा तारण सुद्धा आहे. ते प्रभूने आपल्याला दिलेला आहे. ख्रिस्त येशूच्या ठाई स्वर्गीय पित्याने आपण देव केलेला आहे. पहिली गोष्ट, तारण हे असंच नाही मिळालं, येशूच्या द्वारे आपल्याला मिळालं. पुढे वचन दुसरं म्हणजे वचन आपण पाहूया. पहिल्या अध्यायामधलं 4थं वचन, 4th स्क्रिप्चर, इफिशियन्स 1:4. इफिस 1:4. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. See, before the foundation of this earth, He chose us. या पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी काय केलं? त्याच्या समक्षतेत इन हिम जो पवित्र व निर्दोष असावे म्हणून आपल्याला निवडून घेतले. पहिली गोष्ट आशीर्वादित केली, त्याच्यामध्ये तारण आहे. दुसरी गोष्ट, त्याने आपली निवड केली. योहान 15:16 आपण पाहिला. In Gospel of John chapter 15:16 says, we have not chosen but He chose us and appointed us. आपण त्याला निवडलं तर त्याला आपण निवडलं नेमलेलं आहे अशासाठी की आपण फळ अनंत काळासाठी टिकावं. So what a great blessing we have in Christ Jesus. He chose us, He blessed us with all spiritual blessing, and He chose us. And third thing, in the verse 7, तिसरी गोष्ट, पहिली गोष्ट म्हणजे आपण पाहिलं त्याने आपल्याला आध्यात्मिक आशीर्वाद केलं. दुसरी गोष्ट त्याने आपल्याला निवडून घेतलं. तिसरी गोष्ट आपण 7व्या वचनामध्ये बघतो. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळालेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. He redeemed us through His blood. काय म्हटलं? त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून. This salvation is free for us. हे तारण तुम्हाला मला फुकट आहे, पण त्याच्यासाठी त्याला किंमत, रक्त, त्याचं पवित्र निर्दोष रक्त सांडावं लागलं. ती किंमत म्हणून त्याला भरावं लागली. माझी पवित्र आणि निर्दोष निष्कलंक असा कोकरा म्हणून तुमच्यासाठी माझ्यासाठी तो वडला गेला. He had to pay price. As a Lamb of God, He shed His precious blood for us. And He set us free from all kind of iniquities. आपल्या अपराधांची क्षमा, खंडणी भरून मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. Third thing we received, not the salvation is not just come like this. He had to pay the price. ते तारण असं आपल्याकडे आलेलं नाहीये फुकट. त्याच्यासाठी त्याला किंमत भरावी लागली. किंमत त्याला मोजावं लागली. ती किंमत म्हणजे रक्ताच्या, येशूच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळालेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा. अपराधांची क्षमा आहे म्हणून सैतान आज आपणावर दोष लावू शकत नाही. Because we are washed by the blood of Jesus, Satan cannot put a blame on us. म्हणून हे जी कृपा आपल्याला मिळाली आहे माझ्या प्रियानो, हे आपण कधीच विसरू. 13 वचन 13 verse also. What does it says? तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला आहे. त्याच्या ठाई काय केलेलं आहे? शिक्का मारण्यात आला. शिक्का मारण्यात आला पवित्र आत्म्याच्या ठाई. We are stamped by the Holy Spirit. In the Spirit of God, we have been stamped. We have been approved by God
आपण शिक्का मारून त्याने काय केलं आपल्याला, तर तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्थ ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर शिक्का मारण्यात आला. ज्या पवित्र आत्म्याचा शिक्का आपणावरती आहे, आपणाला कोण थांबवणार? हु कॅन स्टॉप अस? बट वी हॅव टू टेक केअर ऑफ दॅट. पण तेवढंच आपल्याला सांभाळलं पाहिजे. शिक्का मारलेला आहे म्हणून मी आता कसं राहायला चालतं का? नाही, काळजी दक्षता तर घ्यायलाच पाहिजे. सो आता आपण वचनाकडे घेऊया. म्हणजे तारण जे आपल्याला फुकट मिळालेलं आहे. मग ते पण आपल्या उत्पत्ती 25 अध्यायामध्ये येणार आहे. तर ते वचनाकडे येत बायबल कार्यक्रमात लक्ष देतो मी इकडं, की जे तारण जे आपल्याला मिळालेलं म्हणतो फुकट मिळालेलं आहे, पण यासाठी किंमत कोणतरी मोजलेली आहे. म्हणून त्याचं लेकरू होण्याचा, त्याचं वतन दार म्हणून आपण त्याला वतन म्हणून जे आपल्याला वारस म्हणून जे मिळालेलं आहे, एवढं तुच्छ लेखू नका, एवढं सहज घेऊ नका. माझ्या प्रियानो, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 25 अध्यायामध्ये 31-34 वचन आपण वाचू. उत्पत्ती याचा 25 अध्याय 31-34. जेनेसिस चॅप्टर 25 31 to 34. याकोब त्यास म्हणाला, पहिल्याने तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला दे. See, Jacob asked, what did Jacob ask? Sell me this day thy birthright. काय म्हटलं? याकोबाला माहिती होतं, तो हुशार चॅप्टर होता, त्याला त्याचं महत्व काय, त्याचा अधिकार काय हे त्याने ओळखलेलं होतं. की बाबा ज्येष्ठत्व म्हणजे एवढं सोपं नाही, त्याला माहिती होतं. म्हणून तो म्हटला एसावाला, तो पहिला आला ना, तो मोठा होता. ज्येष्ठ मोठ्यापणाचा अधिकार त्याला होता. तो ज्येष्ठ पुत्राचा हक्क तुम्हाला वेग, तुम्हाला पहिल्यांदा तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला म्हणून दे, मग मी तुला जेवण देतो. व्हॉट विल यू डू लाईक दिस इन दिस सिच्युएशन? अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मी काय करू? खाण्यापिण्यासाठी, थोड्याशा गोष्टीसाठी जो देवाकडनं प्राप्त झालेला आहे, वंशाकडून जो आशीर्वाद, देवाकडनं जो आशीर्वाद आहे, तो देवानं देऊ केलेला आशीर्वाद आहे, की तो असं सहज आपण तुच्छ लेखणार का? लोक म्हणजे काय होतं रे, त्याला काय होतंय, चालतंय, सगळं चालतंय, इथं चालतंय हो, पण प्रभूच्या राज्यात नाही चालत. या ठिकाणी म्हणाला, याकोब म्हणाला, पहिल्याने तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला म्हणून दे. फर्स्ट sell me this day thy birthright, then only I'll give you food. What did Esau say? एसाव काय म्हणाला 32 मध्ये? एसाव म्हणाला, हे पहा, मी मरणान्मुख झालो आहे, मला आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग? What profit? The benefit? What is the use of it? What profit shall this birthright do to me? काय मला मिळणार आहे? अरे मी देवाचं लेकरू झालो म्हणून मला काय कोण द्यायला लागलाय? मग काय मिळते तर घेऊया ना, थोडं घेतलं म्हणून काय होतं? आपण पुष्कळ म्हणतो काय, देवाला पण माहिती आपली परिस्थिती, काय थोडं केलं म्हणून काय होतं? काय थोडंसं एक घोट घेतलं म्हणून काय होतं? थोडंसं एक झुरका घेतलं म्हणून काय झालं? थोडस. What is the use? We don't have that value of receiving that salvation, receiving that authority to become His children. We don't have that importance and the value of that. देवाचा लेकरू होण्याचा अधिकार, ज्येष्ठत्वाचा अधिकार, देवाचा पुत्र होण्याचा जो अधिकार आहे, त्याचा आपल्याला वाटतं काय उपयोग? देवाचं लेकरू झालं काय फायदा? मला काय फायदा? मला काय मिळालेलं आहे? आपण जगी गोष्टीशी तुलना करतो. लोकांना काय पाहिजे जगात? पुष्कळशे लोक
येशू ख्रिस्ताकडे सुद्धा यासाठीच का देव आशीर्वाद देतो. माझं दुमत नाही त्याबद्दल. आय एम नॉट सेइंग दॅट गॉड डझंट ब्लेस अस फिजिकली, earthly, whatever daily needs are there, earthly pleasures he gives us, no. But are we desiring only for life? All these things he says, seek ye first the kingdom of God and his righteousness, and all these things shall be added unto you. देवाचं राज्य व नीतिमत्व प्रथम मिळवा, म्हणजे ही सर्व गोष्टी तुम्हास मिळतील. आपल्या जगात ज्या गोष्टी आहेत याचा अर्थ नाही की येशूकडे आलो तर येशूचं लेखू जाऊन आपण भिकारी होणार नाही. मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवत, कारण बायबल पण सांगतो. दावीद सुद्धा म्हणाला, मी तरुण होतो, मी म्हातारा झालो, पण नीतिमानाच्या संततीला मी कधी भिकेस लागले मी पाहिजे, आणि मी तोच विश्वास ठेवतो. मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार 35 वर्ष झालं, पण एक दिवस सुद्धा 1993 पासून मी प्रभूच्या सेवेमध्ये आहे. 93ला इथून सोडून मी मुंबईला गेलो सेवेसाठी म्हणून. जवळ 70% भारत वेगळं, पण कधी परमेश्वर मला आज तागत एक दिवस बाबा मी प्रभूची सेवा करते, माझ्याकडे काय नाही म्हणून मी उपाशी राहणार, आज मी उपाशी झोपणार, फक्त पाणी पिऊन झोपलो नाही. कधीच देवाने मला कमी होऊ दिलेलं नाही. लोक त्याचा गैर अर्थ नव्हता, कारण मला जे देवाने दिलेलं आहे हे जगिक आयुष्य आरामापेक्षा, जगिक खाण्यापिण्यापेक्षा देवाचं राज्य माझ्यासाठी महत्वाचं. आणि देवाचं राज्य मी मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे परमेश्वर मला आयुष्यामध्ये कधीही कमतरता वाटते, कधी मी उपाशी राहिले, परमेश्वर मला तृप्त असं ठेवलं. आत्ता सुद्धा कधीच परमेश्वर मला कमतरता नाही. ना दैनिक गरजा आहेत, परमेश्वर नक्की पुरवतो आपल्या गरजा. पण जर तुम्ही म्हटला मला गाडी पाहिजे, आजची गरज आहे, मोबाईल पाहिजे, गरजा आहे, देवाला प्रार्थना करते ते ना. पण तुम्ही म्हटलं मला नाही ते 60,000चा मोबाईल पाहिजे, मला तसला मोबाईल त्या कंपनीचा, तो मोबाईल त्या नंबरचा पाहिजे. कशासाठी त्या नंबरचा पाहिजे? गरजेसाठी मोबाईल पाहिजे. स्मार्टफोन 10-15 हजार पर्यंत सुद्धा मिळतात, 7-8 हजार पासून सुरू होतो. गरज असताना लोकांना असली फॅशन झाली, मोठे पाहिजे मोबाईल, ह्या कंपनीचं पाहिजे, त्या कंपनीचं पाहिजे, आणि लोकांना सांगायला पाहिजे मी एवढा महाग मोबाईल घेतला. दॅट्स अ अर्थली डिझायर. ते जगिक इच्छा आहे लोकांना दाखवायसाठी. आज तुमची गरज आहे म्हणून तर तुम्ही कशासाठी देवाजवळ मागता? पुष्कळ देवाजवळ आपण मागतो, पण ते आपल्याला मिळत नाही, कारण ते देत नाही, कारण ते आपली गरज नाही आहे. ते आपल्याला हवा आहे, मला पाहिजे, माझी इच्छा आहे, मला तसला मोबाईल घ्यायचा. तुम्ही म्हटला मला मोटरसायकल पाहिजे, कामावर जायचं, मला ड्युटीवर जायचं त्रास होतो, मला देवा मला मोटरसायकल दे. देव जरूर तुम्हाला मोटरसायकल दे. पण देवाला जर तुम्ही म्हटला देवा मला मोटरसायकल, ते हार्ली डेव्हिडसन नाही तसलं मोटरसायकल पाहिजे, लाखाच्या गाड्या मोटरसायकल, तुम्हाला देव देईल का हो? तुमची गरज जी आहे देव देणार. पण तुम्ही जर म्हटलं मला लोकांना दाखवायसाठी हार्ली डेव्हिडसन आहे माझ्याकडे म्हणून मला मोटरसायकल, तसली मोटरसायकल पाहिजे, माझ्या प्रियानं ते इच्छा झाली पुष्कळदा. म्हणून आपण काय म्हणतो माहिती, म्हणून मला काय उपयोग, मला याचा त्या देवाचं लेख होण्याचा अधिकार तारण मिळालं म्हणून मला काय उपयोग असा? येशूच्या मागं जायला मी ख्रिस्ती आहे म्हणाला पुष्कळ लोकांना लाज वाटते. लोकांचं सुद्धा 2-2 सर्टिफिकेट आहे, म्हणजे 2 मुखवट आहे, इकडे पण आहे तिकडे पण आहे. का इकडून पण फायदा घ्यायचा तिकडून पण फायदा घ्यायचा. पण मला अभिमान आहे, मी म्हणतो मी ख्रिस्ती आहे. मला ख्रिस्तासाठी मी ख्रिस्ती आहे म्हणून मला एखादी गोष्ट जर नाही मिळत असेल मला अजिबात त्याचं वाईट वाटतं. मी अभिमानाने म्हणून मी ख्रिस्ती आहे, जे ख्रिस्तामध्ये मला मिळेल ते मी घ्यायला. हा म्हणाला मला याचा काय उपयोग? ख्रिस्ती जीवनामध्ये लोकांना हेच कळत नाही. तारण फुकट आहे, पण ते साधून घेतलं तर भी तरी कापत साधून घ्या म्हणून सांगितलं.
In fear and trembling, we have to work out our salvation. And here it says, what is the use of this? What profit shall this birthright do to me? मला याचा काय लाभ, काय उपयोग काय? मग काय? आपण तडजोड करतो मग. Then what we compromise with the worldly things, with people, with everywhere, in working place, outside, where we just go on compromising in our life. अशाच प्रकारे मग थोड्याशा गोष्टीसाठी मग आपण तडजोड करत जातो. पण तडजोडीचा परिणाम आपण शिकणार आहे पुढे. ह्या छोट्याशा गोष्टीमुळं तो म्हटलं मला काय याचा लाभ, पण याचा तोटा किती आहे त्याला माहिती होतं का? आज तुम्हाला मी मला परमेश्वर देवाचं लेकरू होण्याचा अधिकार दिलेला आहे. ते जर तुम्ही तुच्छ लेखला तर त्याचा दुष्परिणाम काय, आणि जे प्रभूचा स्वीकार करून प्रभूसाठी थांबतात त्याचे फायदे काय आपण पुढे बघणार आहे. तो म्हटलं मला याचं काय लाभ, आज मला जगी काय मिळवा कर म्हणून मिळवा अन्न पाणी देवाच्या चिंतने मग्न. मिळवा अन्न पाणी देवाच्या चिंतने मग्न आम्ही. सुंदर असं जुळं गाणं आहे. जगातल्या गोष्टी मला काय मिळू दे न मिळू दे, माझी प्रॉपर्टी कुठं नाही तुम्हाला. माझं नागरिकत्व, माझं नॅशनॅलिटी बायबल सांगतं स्वर्गीय आहे. मला या जगामध्ये कुठल्याही प्रॉपर्टीची गरज नाही. प्रभू लवकर येणार, लवकर जाणार, मला कशाला पाहिजे प्रॉपर्टी. आणि त्या स्वर्गामध्ये महल आहे माझ्यासाठी, तो माझा विश्वास. बायबल सांगतो आय एम गोइंग टू प्रिपेअर अ मॅन्शन फॉर यू. योहान मला मी तुझ्यासाठी मी घर तयार करायचं. घर ऍक्च्युली इंग्लिशमध्ये ते म्हणजे मॅन्शन, महल. प्रभू माझ्यासाठी महल तयार करायला. मी फेसबुकवरतीच, माझ्या फेसबुकच्या अकाउंटवरती बघा, एका आफ्रिकन पास्टरला स्वप्न लिटरली तो मेला आणि 3 दिवसानंतर तो मेल्यातून पुन्हा उठला. परमेश्वर त्याला स्वर्ग दाखवलं आणि त्यांनी महल बघितलं. त्यामुळे माझ्या प्रियनं मला ह्या जगी गोष्टीची काय असं नाही. आज आता माझं आता निमा आयुष्य संपलं तर काय पुढे किती राहिले, कशासाठी पाहिजे जगामध्ये, मला कोणासाठी. मी माझी पत्नी लेकरं म्हणतो, मी माझ्या पत्नीला पण मी म्हणालो काय टेन्शन नाही, आपल्या पोरीचं काय काळजी करायचं नाही. का प्रभू लवकर येणार आहे, आपण तिघही स्वर्गामध्ये जाणार. पुढे काय म्हटलं 33 आणि 34 पुन्हा एकदा वाचू. 32, 33 आणि 34 किंवा 21 ते 34 पुन्हा वाचू. याकोब त्यास म्हणाला, पहिल्याने तुझ्या ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला दे. एसाव म्हणाला, हे पहा मी मरणांमुख झालो आहे, मला आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्काचा काय उपयोग. याकोब म्हणाला, तर आत्ताच्या आत्ता मजशी शपथ वाहा. तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबास मोबदला दिला. तेव्हा याकोबाने एसावाला भाकर व मसुरीचे वरण दिले. तो खाऊन पिऊन उठला व चालता झाला. याप्रमाणे एसावाने आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखला. And Jacob said, sell me this day thy birthright. And Esau said, behold, I am at the point to die, and what profit shall this birthright do to me? And Jacob said, swear to me this day. And he sware unto him, and he sold his birthright unto Jacob. Then Jacob gave Esau bread and pottage of lentils, and he did eat and drink, and rose up and went his way. Thus Esau despised his birthright. Very clearly it says, तो म्हणाले मला ह्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग. 33 वचन याकोब म्हणाला, तर आत्ताच्या आत्ता. So Jacob said, now you swear to me. आत्ताच्या आत्ता शपथ व्हा.
हे दिसतं ना, हे फार डेंजर आहे. आपल्या जिभेमध्ये बोलणं म्हणून काय झालं, काय बघूया आता थाप मारायची, नंतर बघू. We say, just tell him something now, we see after what to do. We just tell lies. We just compromise things. We take it lightly things just by speaking. We think we just spoke what? Where did we give in writing? काय आपण लिहून दिले का त्याला? काय थाप मारायची आपली काहीतरी. But Proverbs 18:21 it says, नीतिसूत्र 18:21 मध्ये असं म्हटलेलं आहे. In Proverbs 18 verses, very carefully you read that. It says there is power. Death and life are in the power of the tongue, and those who love it will eat its fruit. Proverbs 18 verse 21. जीवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतील. जीवेच्या हाती, in our tongue there is a power of death and life. तर तू म्हटलं की शपथ व्हा मग. याकूब म्हणाला, येसावला की शपथ व्हा मग. आणि त्यांनी शपथ वाहिली. Jacob said, swear to me. And he swore. He did swear. येसावाने शपथ वाहिली. तर आत्ताच्या त्या शपथ व्हा, तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबास मोबदला म्हणून दिला. इक्लेसियास्टिक उपदेशकाचं पत्र पुस्तकामध्ये उपदेशकाचा 5वा अध्याय आणि 2रं वचन काय म्हटलंय बघा. हा शलोमोन राजा त्या ठिकाणी इतकं सुंदर गोष्ट काय लिहितो की बोलण्याच्या बाबतीमध्ये वी जस्ट टेक when we speak we just take it lightly things, but Bible very clearly says in chapter 5 and verse 2 in Ecclesiastes, बोलण्याची घाई करू नको, देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नको, कारण देव स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस, म्हणून तुझे बोलणे अल्प असावे. Be not rash with your mouth, nor let your heart be hasty to utter a word before God. He says, don't make any haste in speaking in rash words. Do not be hasty in speaking. And in your heart, be hasty to utter a word before God. Why? God is in heaven. Heaven is his kingdom and earth is his footstool. स्वर्गात तर देव आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस आणि तुझे बोलणे अल्प असावे. आणि 6व वचन काय म्हटलंय and 6th word, what does it says? Let not your mouth lead you into sin, and do not say before the messenger that it was a just mistake. तुझ्या तोंडामुळे तुझ्या देहाला शासन होऊ देऊ नको. मी चुकून बोललो असे देवदूतांसमोर म्हणू नको. देवदूतांसमोर म्हणू नकोस. Don't give an excuse that day. I just spoke by mistake, just by mistake I just spoke like that. And you might say they're sorry. No use. नंतर आपण त्या ठिकाणी क्षमा मागू जेव्हा देवदूतांसमोर की नाही मी ते उगाच चुकून बोललो. नाही माझ्या प्रियानो, there is power in our tongue. आपल्या जीवेच्या ते जीवन मृत्यूचं ताकद आहे. Death and life are the power in our tongue. But we just take it lightly. सगळ्या गोष्टी आपण गृहीत धरून घेतो. We take it for granted everything. And we just want to compromise on it. Dear friends, I want to encourage you. Don't be hasty in speaking. And don't say that by mistake I spoke. या ठिकाणी तो म्हटला आणि तुम्हाला तो शपथ व्हावं. आणि तो शपथ वाहून त्याने काय केली? आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क त्यांनी मोबदला दिला. आणि काय केलं? त्यांनी आपलं
ज्येष्ठत्वाचा हक्क एसावने तुच्छ लेखला. अशा प्रकारे एसावने आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क काय केला? तुच्छ लेखला. Thus Esau despised his birthright. माझ्या प्रियनो, तारण फुकट मिळालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्यासाठी किंमत मोजलेली आहे. त्याला तुम्ही तुच्छ लेखू नका. माझ्या प्रियनो, आता भरपूर त्याच्यामध्ये मुद्दे आहेत. आपण काही मुद्दे आज पाहूया आणि मग गुरुवारी आपण पाहिजे थोडं पाहूया. माझ्या प्रियनो, ज्यावेळेस जो अधिकार आपल्याला दिलेला आहे, जे तारण दिलेलं आहे, त्याचा लेकरू होण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याने आपल्याला वारस होण्याचा अधिकार दिलेला आहे, पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आलेला आहे. एवढं सगळं असताना जर आपण तुच्छ लेकरू तर फार मोठ्या प्रतिफळाला आपण मुकणार आहोत. If we compromise and if we despise what God has done for us and what God has given, then we have to pay a big cost for it. After regretting, there won't be any use. At the end of this study, you will understand what is the importance of this message. शेवटी या संदेशाच्या शेवटी तुमच्या लक्षात येईल, ज्या एसावाच्या जीवनाचा जे शेवट झाला तेव्हा तुमच्या लक्षात येईल या संदेशाचं महत्व पूर्ण काय. माझ्याप्रमाणे एवढं जितकं सहज आपण घेतो जीवनामध्ये की बोलण्यानं काय होतं, जे भी आग आहे म्हणून सांगितलेलं आहे. Our tongue is a fire. So we have to be very careful in speaking. हे जो ज्येष्ठत्वाचा हक्क जे याकोबाने मिळवला आणि एसावाने त्याला जे तुच्छ लेखलं, तर हे ज्येष्ठत्वाचं काय एवढं आहे, का बायबलमध्ये लिहिलेलं आहे, काय त्याच्यामध्ये फायदे काय आहेत आणि तोटे काय. म्हणजे ज्याच्याकडे जर ज्येष्ठत्वाचा हक्क आहे त्याला काय फायदा मिळतो, आणि जर नसेल, जर ते आपण तुच्छ लेखलो तर त्याचा परिणाम काय आपण बघूया. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये नाउ टुडे वी आर गोइंग टू स्टडी, वी आर गोइंग टू स्टार्ट टुडे. देयर आर सो मेनी डिफरंट ब्लेसिंग्स आर देयर. सो व्हॉट इज द बेनिफिट ऑफ बर्थराइट? ज्येष्ठत्वाचा हक्क असलेला जो आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये, त्याविषयी आपण आता शिकायला सुरुवात करणार आहे. तर पहिली गोष्ट मी म्हणजे याच्यामध्ये लक्षात घ्या की जे तारण मिळालेलं आहे, तारण फुकट आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मला काही करायची गरज नाही. पण हे विसरू नका, आपल्याला तारण फुकट मिळण्यासाठी कोणीतरी म्हणजे येशू ख्रिस्तानं तुमच्यासाठी माझ्यासाठी किंमत मोजलेली आहे. सो पहिलं आज आशीर्वाद बघूया. 25 अध्याय आणि याचं 5व्या वचनामध्ये पहिला आशीर्वाद, जो ज्येष्ठत्वाचा हक्क असतो त्याला आशीर्वाद कोणकोणते भरपूर आहेत. आपण एकानंतर एक बघत जावं. पहिली गोष्ट आपण बघूया 25 अध्यायाचं 5वं वचन. अब्राहमाने आपले सर्वस्व इसहाकास दिले. अब्राहमाने आपले सर्वस्व इसहाकाला दिले. अब्राहमाचा ज्येष्ठ पुत्र हा कोण होता? इसहाक होता. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, अब्राहमाने आपले वरचे सर्वस्व इसहाकाला दिले. सो फॅमिली इनहेरिटन्स. कारण अभिवचनाचा पुत्र कोण होता? इसहाक होता. सारेच्या द्वारे सुरू पुत्र होईल आणि त्याच्याद्वारेच मी आशीर्वाद करेन. सो ज्येष्ठत्वाचा हक्क कोणाकडून येतो? कुटुंबाकडून येतो. म्हणून कारण परमेश्वर जे सांगितलं, म्हणून परमेश्वरचं वचन पाहिलं, अब्राहमाने आपले सर्वस्व इसहाकाला दिले. सो फॅमिली इनहेरिटन्स, परिवाराकडून कुटुंबाकडून आलेला जो वारसपणा, तो हक्क जो आहे
कुटुंबाकडून आलेला हक्क तो ज्येष्ठ पुत्राला मिळत असे. जर तुच्छ लेखला तर तो आपल्याला मिळणार का हा विचार करतो. कारण आशीर्वाद, आध्यात्मिक आशीर्वाद प्रभूने सर्व का दिले. जे प्रभू येशू ख्रिस्ताकडे यायच्या अगोदर मला जो शारीरिक आजार विकार होता, कारण जे आमच्या कुटुंबावरती करणी करण्यात आलं होतं त्याचा परिणाम जो आम्ही त्रास जो भोगत होतो, जो शारीरिक त्रास होता, कौटुंबिकमध्ये शांती नव्हती, व्यवसायामध्ये भरपूरशी प्रॉब्लेम, हे सगळं असताना माझ्या प्रिय आज जे प्रभूने आरोग्य दिलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो मी सुखी आहे. जो मला त्रास पहिला जो होता येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यापासून 35 वर्ष झाला, तो पूर्णपणे मला कधी त्रास झालेला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने ते मला आरोग्य दिले. माझ्या प्रियनो, हे भरपूरशा गोष्टी पुढे आपण बघणार आहे. का बरं ते याकोब जो धाकटा होता त्याने हा हक्क मिळवून घेतला. माझ्या प्रियनो, जगिक दृष्टिकोनातून तुम्ही लहान असा मोठा असा, इसहाक तसं बघायला गेलं तर जगिक दृष्टिकोनातून इस्माईल जन्माला आला पहिला, मग नंतर इसाक झाला जगिक दृष्टिकोनातून. पण मी तुम्हाला सांगतो, कदाचित तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही सर्वात लहान आहात, नंबर 1. दावीद हा कितवा नंबर होता? शमूएल संदेष्टा गेला 8वा नंबर होता दावीदाचा. कोणाला राजा म्हणून परमेश्वर निवडलो? पहिल्या 7 जणांना नाही, धाकट्याला निवडला. इथे तर आपण वचनदार ज्येष्ठत्वाचा हक्क विचार करतो. हा ज्येष्ठत्व हे जगिक झालं. माझ्या प्रियनो, ज्यावेळेस आपण देवाचं लेकरू होतो, इसहाक हे देवाकडनं लेकरू, म्हणून अब्राम इसहाकाच्या द्वारे आपण आलेली संतती, विश्वासाची संतती आहे. अब्राम विश्वासाने नीतिमान गणला गेला. हालेलुया. विश्वासाने तो नीतिमान गेला. आज आपण देवावर विश्वास होतो. आज आत्मिकरित्या आपण देवाचे ज्येष्ठ पुत्र. मग देव त्याचा हक्क आपणाला देतो. पुष्कळच्या कुटुंबामध्ये परमेश्वर धाकट्याला निवडलं. योसेफ कोण होता? वचनाने बघणार पुढे पण योसेफ लहान होता, पण परमेश्वरने योसेफाला मिस्राचा राजा केला, मंत्री केला त्याला. त्याच्याद्वारे बाप आणि पूर्ण आपले भाऊ बंद सर्व कुटुंबाला आशीर्वादाचं कारणीभूत ठरलं. कळतं का? Hope you understand me. The birthright, there is a great God's blessing He has kept for us. He has stored for us. Birthright is not the physical earthly birthright, but when we become the children of God, there is a greater inheritance. That's a heavenly inheritance we receive. You may be small in your family, but God will bless your entire family because of you. Because of you and me means because we believe in Christ Jesus. We receive that birthright. आपण लहान असू तरी ईश्वर विश्वास केल्यामुळं तो हक्क, त्याचा लेकरू होण्याचा, त्याचा वारीस होण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला कुटुंबाकडून मिळतो. मग ते कुठलं कुटुंब? स्वर्गीय कुटुंबाकडून. देवाचा आशीर्वाद आहे. सो आय एम प्राऊड. मी कुटुंबामध्ये, जगी कुटुंबामध्ये मी धाकटा, पण मला आज अभिमान कसा आहे? मी परमेश्वरच्या राज्याचा मी वारीसदार आहे. आय एम हॅपी. I inherit God's kingdom. I'm His child. He has given me authority to become His child. And He is not just my God, He is my Father. He is my heavenly Father. I call Him Abba Father. I call Him Dada. So, हे देवानं सुंदर आशीर्वाद ठेवलं. हे एसावाला कळालं नाही पाहिजे. एसाव didn't understood this. The birthright, what God has stored for me in this birthright. But he said, what profit in this?
मला लाभ मिळणार आहे, व्हॉट वे इट्स गोइंग टू हेल्प मी, काय काय मला याच्यातून मिळणार आहे, काय याचा उपयोग होणार आहे मला. वी जस्ट कॉम्प्रोमाइज. लिह किती तर लिहिले तर काय होतं, त्याला काय होतं, लिह की नुसतं, कोण बघायला तुझं कागद, लिह की नुसतं, बोल की नुसतं, सांग की नुसतं. पण मी कॉम्प्रोमाइज आहे, आपण तडजोड करतो. 24 अध्याय दुसरं आपण बघूया. 24 अध्यायचं 65 वचन, 65 उत्पत्ती, जेनेसिस 24:65 वर्स. तिने त्या सेवकास विचारले, हा रानात आपणास सामोरा येत आहे तो कोण? सेवक म्हणाला, हा माझा धनी, हा माझा धनी आहे. तेव्हा तिने बुरखा घेऊन आपले अंग झाकले. हा माझा धनी आहे. कोण आहे? याकूब. कोण आहे? धनी आहे म्हणजे कोण? सॉरी, त्याच नाही, पण धनी म्हणजे मालक, सुप्रीमसी, फॅमिली सुप्रीमसी ही रिसीव्ह. So second blessing in that it is that the supremacy of God. God's supremacy we receive. Authority we receive that. Not because of our name, fame and the number, but we receive because of God's authority. Many cases there are. Many cases in our spiritual ministry that we have to handle many demonic cases, problems. पुष्कळ सेवेमध्ये पुष्कळ असे सैतानच्या दुष्ट पचारल्या लोकांच्या अशा समस्यांना आम्ही हाताळत होतो प्रार्थनेसाठी सेवेमध्ये. पण माझ्या प्रियानो, मी तुम्हाला सांगू, the authority which God has given me, in that authority, in Matthew 10 very nicely the scripture says, करायची गरज आहे. ऍक्च्युअली वी डोंट रिटर्न आपल्याला त्या जायची गरज पण आहे का. ही गिव्स, त्याने परमेश्वरने येशू ख्रिस्ताचं वचन म्हणतं, त्याने सर्व शक्तीवर त्यांना शिष्यांना अधिकार दिला. He given authority over all the powers of darkness. And he told, go lay your hands on the sick and they shall be healed. Cast out the demon and they shall flee. डोक्यावर हात ठेवते बरे होतील, दुष्ट धमका म्हणजे तिथून पळून जातील. हा अधिकार कुठला आहे? प्रभू म्हणाला का थोरलेलाच म्हणून? पण तो हक्क तुम्ही मी मिळवू शकतो. आणि ते हक्क प्रभूने जे मला माझ्या सेवेसाठी जो हक्क परमेश्वर दिला, त्या अधिक घरामध्ये मी धाडसाने पुढे गेलो. माझ्या शक्तीने, बलाने, माझ्या नावाने मी कोणीतरी होतो म्हणून नाही, पण मी प्रभूचा लेकरू आहे म्हणून, प्रभूच्या कुटुंबाचा एक सदस्य, मी येशूचा एक शिष्य आहे म्हणून त्या अधिक घरामध्ये मी पुढे जायचो. एक दृश्य मला अजून आठवतं. एका झोपडीमध्ये गेलो. वी वेंट इन अ टेंट, इन अ स्मॉल हट, इन अ one family went. There are so many examples I can give like this. It was quite big, small, like small of course, houses of course. And there was a central pole to support that roof. मध्ये त्या छताला सपोर्ट करण्यासाठी मधला जो खांब असतो, तिथे जवळच ती बाई बसली होती. दॅट लेडी वॉज सिटिंग देअर हू वॉज पोजेस्ड. त्या ठिकाणी ते दुसऱ्या टप्प्याला ती बहीण तिथे बसली होती. आणि जवळजवळ मी 8-10 लोक असं होतो सगळे. जस्ट प्रार्थना करायला लागलो, तिच्या अंदाज सुरू झाला. वेळी साडी प्रेयशी साडी मॅनिफेस्टिंग ती घुमा लागली. आणि जसं अंगात आलं तर ती मधला खांब धरली असं डाव्यात, आणि मी असं एकदम म्हणजे घोडा धरू आपण असं ती घरकन पेटली. असं काही घाबरून मागं केली. मी काय तिथं अनुभव नाही का वयानं फार मोठं होतं म्हणून नव्हे. नो डाऊट सेवेमध्ये अनुभव जास्त होता. देवाच्या कृपेमध्ये देवाने दिलेला अधिकार. सगळे घाबरलेला लेकरं पण म्हणजे तरुण पोरं सगळे होते. असं मागं सरकलं एकदम घाबरून. म्हणजे अंगात आणि एकदम ती धरायला असं लोकांना गेलो. पण येशूच्या नावामध्ये मी तिथं उभारून पुढे येशूच्या तिच्या डोक्यावरती हात ठेवला. आणि प्रभूच्या कृपेने त्या बहिणीला परमेश्वराने मुक्तता दिली. मी एकट्याने नाही, सगळ्यांना मी प्रार्थना केली.
बट गॉड डिलिव्हर्ड हर. परमेश्वर तिला सगळ्यांनी मिळून आम्ही प्रार्थना केली, पण त्या अधिकारामध्ये जे लोक राहतील प्रार्थना केली, सगळ्यांनी मिळून आम्ही प्रार्थना केली, परमेश्वर त्या बहिणीला मुक्त केली. सो परमेश्वराकडून जे अधिकार जो आहे हे सुप्रिमसी कौटुंबिक मिळालं परमेश्वराचं त्या कुटुंबावरती एक घरधनी म्हणून. दरवेटाच एक वेळ होती घरामध्ये सुद्धा पुष्कशा गोष्टी घडायचं, मम्मी मला फोन करून सांगायचं असंच झालं आमच्या घरासमोर, असं पडलं तसं पडलं. का? Why mom used to call me? She used to call me, see this how this is fallen in front of our house, that witchcraft things were fallen. She used to call me, though my brothers were there with her, elder brothers, but she used to call me. Because though they were physically they were elder to me, but spiritually God had put me there. माझ्या प्रियानं जरी शारीरिक ते वयाने मोठे होते, ते मोठेच माझ्यापेक्षा, मी धाकटे सगळ्या, पण मम्मीने मला फोन केली कशासाठी? जरी ते वयाने मोठे असले तरी माझ्या प्रियानं परमेश्वरच्या आत्मिक जीवनामध्ये अधिकारामध्ये मी कुटुंबामध्ये मोठा. अँड दॅट्स हाऊ गॉड वर्क्ड. आणि आज माझ्यामुळे परमेश्वर कुटुंबाला त्या शैतानाच्या सर्व बंधनातून बाहेर काढलं. सो मेनी थिंग्स वी आर कॉम्प्रोमाइजिंग थिंग्स. वी डिड लॉट ऑफ थिंग्स. पुष्कशा गोष्टी आम्ही तडजोडीच्या गोष्टी केल्या माझ्याकडे. पण मी तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी परमेश्वराने त्याच्यातून बाहेर काढल्या. ज्यावेळेस इसाक ज्यावेळेस रिबकाला घेऊन आलो त्या सिनेला ती विचारली सेवकाला हा कोण आहे? मग तो म्हणाला हा माझा धनी आहे, हा माझा मालक आहे. हा तर मुलगा होता माझ्या प्रियानं, पण परमेश्वराकडून आलेला अधिकार, घरधनी, मालक. And we become God's inheritance. We become with the authority of God, we become a children of God. And in all the situation, I tell you, my dear friends, सर्व अशा परिस्थितीमध्ये we can stand strong in the faith because of the authority which God has given us. जे परमेश्वराने आपल्याला अधिकार दिला त्या अधिकारामध्ये आपण त्याचं लेकरू म्हणून आपण उभं राहू शकतो.